भुजबळ आणि मंत्र्यांचं शिष्टमंडळ आज ओबीसी उपोषणकर्त्यांची भेट घेणार आहे। आज सकाळी 11 वाजता पुण्यामध्ये मंगेश ससाणेंची भेट घेतली जाईल आणि दुपारी 2 वाजता जालन्यामधल्या वडीगोद्रीमध्ये लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारेंना हे शिष्टमंडळ भेटणार आहे। छगन भुजबळ, उदय सामंत, गिरीश महाजन, अतुल सावे तसंच गोपीचंद पडळकर, संदीपान भुमरे आणि धनंजय मुंडे यावेळेला उपस्थित राहतील। तर शिष्टमंडळ जे आहे ते सकाळी 11 वाजता ससाणे यांना भेटणार आहे आणि दुपारी 2 वाजता वडीगोद्रीमध्ये हाके आणि वाघमारे यांची भेट जी आहे ती त्यांच्याकडून घेतली जाईल। भुजबळ आज ओबीसी उपोषणकर्त्यांची भेट घेणार आहेत। सरकारचं शिष्टमंडळ आज ओबीसी उपोषणकर्त्यांना भेटणार आहे। ही दोन दृश्य आपण पाहताय। पुण्यामध्ये मंगेश ससाणे यांची भेट जी आहे ती या शिष्टमंडळाकडून घेतली जाईल आणि दुपारी 2 वाजता लक्ष्मण हाके आणि वाघमारे यांची भेट या शिष्टमंडळ यांच्याकडून घेतली जाईल। थेट जाऊयात पुण्यामध्ये। अभिजित पोते आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत। अभिजित, पुण्यामध्ये 11 वाजता मंगेश ससाणेंची भेट शिष्टमंडळ घेणार आहे। सचिन थोडंसं फक्त वृषाली, आपण पाहतोय की ओबीसी आरक्षणाच्या मागणीसाठी गेल्या 9 दिवसापासून पुण्यात देखील मंगेश ससाणे यांनी जे आहे ते उपोषण सुरू केलेलं आहे आणि आज त्यांच्या उपोषणाचा 9वा दिवस आहे। आपण उपोषण स्थळी आहोत जिथं सरकारचं शिष्टमंडळ जे आहे ते ससाणे यांना भेटण्यासाठी आज येणार आहे। खरं तर काल पुण्यातून एक शिष्टमंडळ देखील ससाणे यांचं शिष्टमंडळ मुंबईत खरं तर गेलं होतं आणि त्यानंतर आज सरकारचं शिष्टमंडळ जे आहे ते येणार आहे। आपल्याला माहिती आहे की आज दुपारच्या नंतर वडीगोद्री आणि पुण्यात देखील हे शिष्टमंडळ येणार आहे। आपल्यासोबत स्वतः ससाणे आहेत आणि त्यांच्याकडनं खरं तर आपण जाणून घेणार आहोत। सर, काय सांगाल, आज सरकारचं शिष्टमंडळ येते? काल आमचं शिष्टमंडळाला सरकारने बोलवलं होतं। तिथं ओबीसी नेते आणि दोन्ही ठिकाणचे शिष्टमंडळांशी चर्चा झाली। बऱ्यापैकी बऱ्याच मुद्द्यांवर सकारात्मक चर्चा झालेली आहे। सगळे सोयरेबाबत सरकारला ज्या काही अडचणी आहेत किंवा जो धोका आहे तो या चर्चेमध्ये आम्ही आमच्या सर्व सहकाऱ्यांनी दाखवून दिलेला आहे आणि याबाबत सरकार पण अत्यंत सावध पावलं उचलायच्या तयारीत दिसतंय। आणि आज आदरणीय छगनरावजी भुजबळ यांच्या नेतृत्वामध्ये राज्य सरकारचं शिष्टमंडळ पहिल्यांदा वडीगोद्रीला जाऊन मग संध्याकाळी इथे येणार आहे आणि सरकारची भूमिका आम्हाला सांगणार आहे। तर एक सरकारतर्फे एक जी याची प्राथमिक त्यांनी जे आत्ता एक डायलॉगची भूमिका घेतलेली आहे तर नक्कीच आम्ही त्याचं स्वागत करतो। आल्यानंतर सकारात्मक चर्चा होईल। नक्कीच ससाणेंची भेट जी आहे ती भुजबळ यांच्या नेतृत्वामधलं शिष्टमंडळ जे आहे ते घेणार आहे आणि आता वडीगोद्रीमध्ये आपण जाणार आहोत। त्या ठिकाणी महेंद्र मुधळकर आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत। महेंद्र, काल आपण पाहिलेलं आहे की काल संध्याकाळी महत्त्वपूर्ण बैठक जी आहे ती झालेली आहे। आता हाके आणि वाघमारे यांचं म्हणणं काय आहे, काय प्रतिक्रिया आहे? नक्की वृषाली, आजच्या उपोषणाचा त्यांचा 10वा दिवस आहे। माझ्यासोबत नवनाथ वाघमारे आहेत। वाघमारे साहेब, 10वा दिवस आहे, कसं पाहता? हो, आज आमच्या उपोषणाचा 10वा दिवस आहेच। गेली 10 दिवसापासून आम्ही इथं उपोषणाला बसलो आहोत। जनतेचं पाठबळ चांगलं मिळतंय, त्यामुळं आम्हाला उपोषण करायला सुद्धा ऊर्जा मिळते। शरीरात त्राण राहिलेलं नाही, परंतु जनतेच्या पाठबळामुळेच आम्ही हे उपोषण आजपर्यंत करू शकलो आणि आणखीही करू शकतो। मात्र आज